आम्ही सारे खवय्येमध्ये मी राणी गुणाची तुमचं स्वागत करते ठाण्याच्या वागळे इस्टेटमध्ये। आज आपण आपले काही पारंपरिक पदार्थ बघणार आहोत। हे काही खूप ग्रेट पदार्थ आहेत किंवा सणावारी आपण करतो असे पदार्थ आहेत असं नाहीये, पण हे आपले रोजचे पदार्थ आहेत आणि ते आपल्या रोजच्या आहारातनं हळूहळू बाद होत चाललेत। हे पदार्थ कुठचे आहेत आणि ते कोण शिकवत आहे ते बघूया। हे पदार्थ शिकायला आपण आलोय सुनीता जोशींकडे आणि गौरी वर्तकांकडे। येस, तुम्ही दोघी मायलेकी का सासू सुना? नाही, मायलेकी। हो, ओके ओके। आणि काकू ठाण्यात किती वर्ष आहात? मी आता गेले 19 वर्ष 20 वर्ष 20 वर्ष। आणि आता घरी कोण कोण आहे? आता मी इथे एकटीच राहते आणि मला तिन्ही लेकी सगळ्या तिन्ही मुलीच आहेत। हा, लकी। तिन्ही मुली म्हणजे केवढं भाग्य ते। मस्त ग्रुप है ना आपलं महिला मंडळ आणि आपण सुखात, होय की नाही? मग आपल्या गप्पा पण सेम आणि आवडी पण सेम, सगळं सेम। तर काय काय शेअर करता? आईकडनं काय काय शिकलात? स्वयंपाक तर शिकलो, परत नीट नेटकेपणा, नंतर कुठेही गेलं की असं म्हणजे असं बसायचं नाही, लगेच असं करायचं, म्हणजे सगळ्यांना मदत करायची, असं झालं, सगळ्यांना खुश करायचं सगळ्यांना। पण काय करता तुम्ही दोघी जणी? काय करता? मी आधी नोकरी करत होते आणि आता VRS घेतलं। VRS घेतली। आणि काकू तुम्ही पण करायचात नोकरी का नाही? मी अगदी पहिल्यांदा म्हणजे नोकरी असं आहे नाही, पार्ट टाइम दूध सेंटरवरती नोकरी करत होते। अच्छा। आणि आता मी 28 वर्ष नोकरी केली, पार्ट टाइम, मॉर्निंग इव्हिनिंग। पहाटे 5:45च्या नंतर मी कधीही अंथरुणावर झोपलेली नाही। मध्यरात्र आहे ती आमच्यासाठी। 5:45 ही मध्यरात्र आहे खरंच। आणि दुपारी 1:30 ते 3। हो, म्हणजे तुम्ही खरं बघायला गेलं तर दुपारची पण आपण म्हणतो ती नो झोप, आपण म्हणतो थोडा वेळ पडूया, ते नाहीच। म्हणजे कारण तुम्ही परत येणार तोपर्यंत ती वेळ गेलेली असते, तोपर्यंत या लोकांची चहा पाण्याची वेळ। म्हणजे येताना दूध घेऊन यायचं आणि आल्या आल्या आई चहा, फ्रेश ताज्या दुधाचा चहा। लकी। पण आणि तुम्हाला काय छंद आहेत अजून? तुम्ही काय करता? मला सगळी माणसं जोडायला आवडतात। अरे वा, मग जमेल आपलं। मलाही आवडतात, मी अख्ख्या जगभर जोडलेत आम्ही सारे खवय्येच्या निमित्तानं। आणि काय आणि जेवण काय काय बनवतं तुम्ही? एवढी यादी सांगितलीत मला। जेवण मी सगळ्या टाईपचं बनवते, फक्त नॉनव्हेज नाही। हा, ते नको, ते नका। मी बनवते पण मी खात नाही। आणि पुरणपोळ्या तुम्ही मला सांगत होतात? हो, पुरणपोळ्या स्पेशलिस्ट। पण माझ्या पुरणपोळ्या खूप वेळा अमेरिकेला वगैरे जातात। अरे वा, पण मग आता पुरणपोळ्या खायला आम्हाला अमेरिकेला जायला लागेल? नाही, इथे या ना, मी तुम्हाला। हा, चालेल। म्हणजे आम्ही ठाण्यात येऊ तेव्हा आम्हाला पाहिजेत। हा, तुम्ही ऑर्डर्स पण घेता? हो, पुरणपोळ्यांची ऑर्डर्स घेता? आणि कसल्या ऑर्डर्स घेता? सगळ्याच्या ऑर्डर्स घेता। सगळ्या जेवणाच्या ऑर्डर? सगळ्या जेवणाच्या। मी एकटी अजून 25 ते 30 माणसांचं जेवण एकटी करू शकते। म्हणजे तुम्ही माझ्यापेक्षा वयाने मोठ्यात म्हणून तर नमस्कार आहेच, पण आम्हाला इनमिन 2 आणि 3 माणसांचा स्वयंपाक म्हणजे आम्ही ढोल वाजवतो की स्वयंपाक केला। आणि तुम्ही एवढं सहजपणे 25 लोकांचा स्वयंपाक करता। हॅट्स ऑफ टू यू। खरंच, म्हणजे एक तर तुम्ही माझ्यापेक्षा मोठ्यात म्हणून मी पाया पडतेच आहे तुमच्या, पण सिरियसली की हसऱ्या चेहऱ्यांनी इतक्या 25 माणसांचा स्वयंपाक करायचा, इट्स नॉट अ जोक। खरंच। आणि तुम्ही पण आईला जॉईन होता का काय? तुम्ही तिला कधी अशी असेल गरज की म्हणजे ताई तुला आहे का वेळ, तर तू येशील का, तर मग मी येते तिला कधी मदत करायला वेळ असल्या। पण तुम्ही पण ऑर्डर्स? मी पण ऑर्डर्स घेते तिथे दादरला? हो, दादरला ऑर्डर्स घेते। अरे वा। आणि त्यात तुम्ही ताई म्हणजे अजून मोठी? नाही, मोठी। तुम्ही सगळ्यात मोठी। आणि 2 अजून बहिणी? एक आहे ती कांदिवलीला, पण आता सध्या ती बाहेर अमेरिकेला गेले। अच्छा। तिसरी एक बहीण ती गोरेगावला असते। ओके, तर आता नेक्स्ट टाइम आपण सगळ्यांनी मिळून। नो प्रॉब्लेम। आणि आज तुम्ही काकू जे शिकवताय पदार्थ, तर ते कुठचे आहेत? मी फणसाचा रस घालून सांज्याची पोळी, शिऱ्याची पोळी, आणि दुसरी दोडकी असतात, कोणी शिराळी म्हणतात, दोडकी म्हणतात, त्याची कांदा घालून भाजी। शिराळी खाल्लीच जात आणि ती डायबिटीसच्या लोकांना खूप चांगली। मी खूप वेळा आमच्या घरी करते, कारण माझ्या मिस्टरांना डायबिटीस होतं। अच्छा, मग आता शिकायलाच पाहिजे। डायबिटीस म्हणजे ओव्हरऑल मला वाटतं मग ती तब्येतीसाठी सगळ्यांसाठीच चांगली नाही का शिराळ्याची? आणि कधीच घेतली जात नाही। भाजी घ्यायला गेलो आणि शिराळी घेऊन आलो,
असं सगळ्याच्या तोंडाशी असं मला आठवतच नाही. नक्की करा, म्हणजे शिकायला आवडेल मला. पहिलं काय शिकवताय? सांज्याची पोळी शिकवताय का भाजी शिकवताय? पहिल्यांदा गोडाने सुरुवात, गोडानी सुरुवात असं म्हणजे असतं. सगळं गोड होतं. येस, हा सल्ला आम्ही कायम लक्षात ठेवू. ठीक आहे, पण मग गोडापासून सुरुवात करूया आणि आमच्या प्रेक्षकांना तुम्ही त्याचं नीट सगळं साहित्य सांगा. म्हणजे ती सांज्याची फणसाचा रस घालून फणसाचा रस ना, हा, ते घालून केलेली पोळी सगळ्यांना बनवता येईल. हं? साहित्य लिहून घ्या. बारीक भाजलेला रवा, गूळ, कणी कणी मैदा, फणसाचा रस, तेल आणि चवीनुसार मीठ. काय सुरू करतोय ते बघूया. काय करायचं आधी? आपण पहिल्यांदा थोडंसं मीठ घालून, थोडं तेल घालून, हे कणी कणी मैदा ठेवलेला आहे तो पाणी घालून भिजवायचं. किती कणिक आहे आणि किती मैदा आहे? अर्धी कणिक आणि अर्धा मैदा सम प्रमाणात. ओके, तर म्हणजे क्वांटिटी आत्ता मी वाटीभर घेतली, पण तुम्हाला जेवढी हवी तेवढी तुम्ही घेऊ शकता. जेवढं प्रमाण, जेवढी जास्ती माणसं खादाड आहेत. मी खूप खादाड नाहीये, त्यामुळे आम्ही थोडंसंच घेतलेलं आहे. घालू? थोडंसं मीठ आणि तेल ना? तेल आत्ताच घालताय? हो. बास काकू? हो बस. आता नेहमीच्या कणकेसारखंच भिजवायचं ना? हो. सांगा मला किती घालायचं. म्हणजे पुरणपोळ्यांसाठी कसं आपण थोडं थोडं सैलसर करतो तसं. आपण पीठ भिजवलं तर झालेलं आहे. आणि आता आपण काकू ही काय आहे, काय करतोय? हा रवा आहे, हा, गूळ आहे आणि फणसाचा रस. हो, पण मग त्याचं तर आपण आतमध्ये भरायला सारण करायचं. सारण. पण मग हा रवा आहे तो तुम्ही भाजून घेतलेला आहे? भाजून घेतला. तुपात का तेलात? तेलामध्ये. तेलामध्ये भाजला? कधी पण सांग्याच्या पोळ्या करताना तेलामध्येच रावा भाजायचा. का? पण मग असं ते सरसरीत होतं म्हणून? तुपाच्या गेल्या की त्या जरा थोडे चिकट होतात. अच्छा. आणि तेलामध्ये भाजल्या ना हा, की एकदम छान व्यवस्थित होतं. हे नक्की लिहून ठेवा. तुम्ही साहित्य लिहिलं असेल तिथे त्याच्याच बाजूला ही टीप सांगितलेली आहे, ती टीप पण लिहून ठेवा. आता काय देऊ तुम्हाला आधी? आता पाणी घालायचं आधी पहिलं. अच्छा. साधारण 1 वाटी रवा असेल तर 1 वाटी पाणी घालायचं. कारण तो रवा आपण बारीक घेतला म्हणून. हा, बारीक रव्याला नेहमी पाणी कमी लागतं. अच्छा, ओके. तर बारीक रवा आपण भाजून घेतलाय तेलामध्ये आणि तो आता आपण शिजवतोय. तर त्याच्यामध्ये आता गूळ घालायचा पाण्यामध्ये, तो फणसाचा रस घालायचा. फणसाचा रस घालतोय म्हणून मग गूळ थोडा कमी लागेल ना आपल्याला. आत्ताच रस पण घालायचा? हो. हे ग, हो. घालू का? आणि मग ह्याला उकळी आली की मग हा आपण भाजलेला रवा येतो त्याच्यामध्ये ऍड करायचा. तर आता हे झालेलं आहे. आणि आता हा रवा जो आहे तो ह्याच्यात घालायचा. तो आता म्हणजे उमलेला शिऱ्यासारखा ना लगेचच. ठीक आहे. आणि मग मला वाटतं शेवटी तो शिऱ्यासारखाच होईल ना? हो, शिऱ्यासारखं. मग जरा गार झालं की थोडासा पाण्याचा हात घ्यायचा आणि छानपैकी मळून घ्यायचं त्याला. अच्छा. आणि मग कणिक पण भिजवली त्याच्यामध्ये मस्तपैकी करायच्या आणि तुपाबरोबर खायच्या. तुपाची वाटी यायची. सांज्याची पोळी खायला तुपाची वाटी पाहिजेच. तुम्ही बघताय हे लगेच आळत पण आलेला आहे, म्हणजे फुलत जाणार तो रवा. तर आता आपण हे करून घेऊया आणि मग त्याच्यानंतर भरायची तयारी करूया पोळी. सगळी तयारी झालेली आहे. आणि काकू तुम्ही म्हणाला तसा हा शिरा आता आपण मळून पण घेतला ना? आपण जो बनवला फणसाचा रस घालून, तर तो मळून घेतला. पण काकू एक मगाशी माझं एक छोटंसं विचारायचं राहिलं की फणसाचा रस जो आपण घेतला तो बरका फणस होता का काकू? कुठलाही चालतो. कुठलाही चालतो ना? तो बरका असला तर जास्त चांगला, पण त्याचा रस खूप छान येतो, मऊ मऊ. अच्छा. हा. आणि कापा असतो तो थोडा जरा टणक असतो. हा, त्याच्याने मग तो मिक्सर मध्ये लावून काढून घ्यायचा. बरोबर. ठीक आहे. मग ते पण लक्षात ठेवा. तर तसं आता हा मळून घेतला आम्ही झाल्यानंतर. आणि पीठही आपलं सैल छान पुरणपोळीचं असतं तसं भिजलंय व्यवस्थित ना? तुम्ही बघताय ते ऍक्च्युअल आपण पुरणपोळीला करतो तेवढं सैल आहे. म्हणजे आपल्या रोजच्या पोळ्यांसारखं नाहीये. काकू म्हणाल्या तसं सैलसर असं हे पीठ आहे. तर आता आधी हे घ्यायला लागेल ना? हो, आधी थोडंसं तांदूळाचं पीठ घ्यायचं, ते सरसरीत होण्यासाठी ना काकू? तुमचा काय पुरणपोळ्यांवर एवढा हात बसलाय
की तुम्हाला हे अजिबातच कठीण वाटणार नाहीये. फट 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 केलं की झालं. असं गोळा करून घ्यायचा त्याचा, थोडासा ह्याच्यावरती ठेवायचा आणि मग साधारण हे असतं त्याच्या साधारण 1.5 पट हे घ्यायचं पुरण आपलं. हा म्हणजे हा शिरा. हो. आणि मग तो याच्यामध्ये असं म्हणजे मग ते पोकळ होत नाही ना काकू. आणि मग आपण पुरणपोळीचं जसं भरतो तसं भरायचं त्याला. ते पीठ आपण जे पातळ केलं होतं तर त्याच्यामुळे ते अगदी सरसरीत वर आलं ना काकू. त्याची अशी छान मस्तपैकी पोळी लाटायची. आणि याला मेन म्हणजे तांदूळाचं पीठ घ्यायचं लाटायला. बरोबर, कारण गव्हाचं पीठ चिकट असतं आणि त्याच्यामुळे ते सरसरीत होणार नाही, फिरणार नाही पटापट ना, पोळी चिकट होईल. त्यामुळे पिठीच लागेल, म्हणजे तांदूळाची पिठीच लागेल घ्यायला. काकूंचा हात बसलेला आहे मी तुम्हाला म्हटलं, त्यामुळे त्या पटापट करतायत. आपण जेव्हा करतो ना तेव्हा आपण जरा हलक्या हाताने करायचं आणि स्लो करायचंय, नाही तर ते सारण बाहेर येईल सगळं. पोळी लाटून तयार. ती कुठेही फुटली नाही, त्याचं काही झालं नाही. आम्हाला केवढं पॅचवर्क करायला लागतं काकू. आम्ही वर्षातनं एकदा पोळी करणार ती पुरणाची, ती कशी न फाटता होणार. पण काकूंची झाली, तर त्यामुळे पण काकू एक्सपर्ट आहेत, त्यामुळे त्यांची झालेली आहे. तर आता ती भाजायची तुपावर का तेलावर? पहिल्यांदा नुसती जरा भाजून घ्यायची, मग थोडंसं तूप लावायचं वरती. पण तुम्ही तव्यावर लावणार आहे तू? हो. नाही, तव्या जरा गरम असेल तेव्हाच ना. ओके, त्याची तयारी करूया आपण, भाजून घेऊया. पोळी झालेली आहे, तुम्ही बघताय कुठेही न फाटता व्यवस्थित तयार झाली आणि आता तव्यावर जाणार आहे. काकू काकू साधारणतः किती जास्ती पोळ्या तुम्ही आतापर्यंत केल्यात? मोठी ऑर्डर अशी? मी होळीच्या टायमाला भरपूर पोळ्या करते. एक दिवसाला मी साधारण 250 ते 300 पोळ्या करते. 300? बापरे. पण मग एकटं बसून तुम्ही पुरण घाटता वगैरे? पुरण अगोदर तयार करून ठेवते आणि सगळी तयारी झाली की मग बसायचं. बापरे, टू मच. 300 पोळ्या म्हणजे काय झालं? 2 मिनिटाला एक पोळी झाली पाहिजे पुरणाची. पण ते भरण्यामध्ये आणि ते पॅचवर्क करण्यामध्येच 10 मिनिटं जातात आमची एका पोळीला. नाही, तुमच्याकडे येते असिस्टंट म्हणून आणि मग तुम्ही शिकवा मला अशी मस्त पोळी कशी करायची. तूप घालायचंय काकू? नाही, होऊ दे ना. मोठा करते गॅस जरा अशी फुगली पाहिजे. हा, तर थोडं तूप घालून आपण दोन्ही साईडनी पोळी भाजून घेऊया खरपूस ना. हो, घालू मी? खायला मोकळी. याच वाटीमध्ये मी घेऊन खाईन. चालेल. तुपाची वाटी लागतेच ना, नाहीतरी. की पोळी झाली ना काकू? हो, खायला तयार झालेली आहे आमची पोळी. परफेक्ट कलर येतोय त्याला. तर आता ती आता डायरेक्ट मी तुपाबरोबर खाणार आहे. पण तुम्हाला साहित्य कृती लागेल, तुपाची वाटी लागेल, तेही लिहून ठेवा बाजूला. पण मुळात पोळी कशी केली ह्याचं साहित्य कृती लागेल. मस्त कलर आलेला आहे, पटकन लिहून घ्या. फणसाच्या शिऱ्याची पोळी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: तेलावर भाजलेला बारीक रवा, गूळ, गव्हाचं पीठ आणि मैदा, फणसाचा गर, तेल आणि मीठ. कृती: प्रथम एका बाउलमध्ये गव्हाचं पीठ आणि मैद्याचं मिश्रण घेऊन त्यामध्ये मीठ, तेल आणि गरजेनुसार पाणी घालून पीठ भिजवून घ्यावं. पॅन मध्ये पाणी गरम करून त्यामध्ये गूळ आणि फणसाचा रस एकजीव करून घ्यावा. त्यामध्ये तेलावर भाजलेला रवा घालून शिरा घट्ट शिजवून घ्यावा. भिजवलेल्या कणकेच्या पारीत फणसाच्या रसातला शिरा भरून पोळी लाटून घ्यावी. तव्यावर थोड्याशा तेलावर फणसाच्या शिऱ्याची पोळी खमंग भाजून घ्यावी. साजूक तुपाबरोबर फणसाच्या शिऱ्याची पोळी सर्व्ह करावी.